फुगे दे 10 रुपयाचे. उद्या देऊन देईल पैसे मी तुझे. हा एवढे लूट 10 रुपये आले. 10 रुपयाला पैसे आहे बरोबर येले. फुगे खात म्हटले पैसे नाही उधार मागतात. नाही राजू देवलाल काका उधार नाही हो. उधारी बंद आहे सध्या. आता एक तर या थंडीमुळे धंदे पाणी बी कमी आहे. त्यामुळे उधार नाही बा. मी मायकून 2 फुगे देऊन देतो तुम्हाला वाटलं शपरी. 2 फुगे खा बा आणि जा. मस्त टेस्टी आहे पाणी. दे बरं 2-3 द्या आणखी. 2-3 काय नाही. यात दिले तुम्हाला 2 दिले ना मायकून. आता काय मागू नका जा तुम्ही आता घरी. दे मग फुग्याचं पाणी दे बरं एक गिलास पाणी फुग्याचं. हो दादा काय राजू धंद्याचा टाइम आहे नका तुम्ही कशाला तकलीफ देता राजू मध्ये. हा आता नाही ना तुम्हाला दिले ना 2 फुगे दिले ना. आता पाणी काय मागू नका. तुम्ही दारू पिण्याचा राजू आम्हाला तकलीफ देता राजू. कोण पिला दारू रे. मी वापस पितो का देना आता एवढं काय आहे. जसं पाण्याने गेलं का जसं पाणी देऊ शकत नाही तू. एवढी माणूस किती का माणूस किती आहे हो. पण तुम्ही पण माणूस किती आहे ना. मग दारू न पिता या ना. तुम्हाला मी 10 रुपये फुगे देतो मायकूनच गिलासभर पाणी देतो. या तुम्ही दारू न पिता या ना. दारू न पिता आला की देतो म्हणता. आणि आता काय होते द्याल तुम्ही काय होते मग एक गिलास भर मग. आता तुम्ही जा घरी दारू न पिता या परी तुम्हाला मी 10 रुपये फुगे देतो. तुम्ही सांगितलं ना 10 रुपये फुगे गिलासभर पाणी देतो मायकून फुकट देतो तुम्हाला. पण आता तुम्ही काय धंद्यावर तकलीफ देऊ नका मला. एक गिलासभर पाणी मागितलं तर लगे हे करते लगे पाण्याला 2-4 फुगे हे सांगतो आता. अबे एक 10 रुपयाचे फक्त फुगे एक गिलास पाण्यासाठी काय मी दारू न पिता येऊ. हा एकच दिवस देशील तू फक्त. चांगलं 10 दिवस द्याला मग 10 दिवस देता का सांग मला. मी दारू न पिता येतो. हो या दारू न पिता या तुम्ही. मी तुम्हाला 10 दिवस 10 फुगे रोज तुम्हाला मायकून देतो फुकट आणि एक गिलास पाणी प्यायचं तुम्ही. हा 10 दिवस आल्यानंतर 11 दिवशी मायकून तुम्हाला 100 फुगे बी फ्री देतो. पण 10 दिवस तुम्ही न पिता या लागल. 10 दिवस याच लागल तुम्हाला. थांब आता खापात भाऊ थांब तुला सांगतो आता. हा एक गिलासभर पाणी मागितलं दिलं तो. थांब ते नुकसान केल्याशिवाय राहतच नाही रे मी. 10 दिवस तर फुकट अजून खातोच मी. थांब खातोच. हो शांताराम भाऊ इकडे हो कंदीला इकडे. काय ठिकाणा केला रे बाबा ना. अरे देवला काय म्हणतो. हे बाई जण काय म्हणलं बा. हे म्हणते दारू न पिता मी जर आलो म्हणते तर रोज मला 10 फुगे देते म्हणते फुकट आणि एक गिलासभर पाणी. हा रोज देतो म्हणून हे आणि शेवटच्या दिवशी 100 फुगे पण देतो म्हणते. तुम्ही पुरावा आहे बरं पा विचारायला. बोल आता जण बोल. काय हरकत नाही ना. 10 दिवस रोज 10 फुगे आणि एक गिलासभर पाणी. आणि ते पण तुम्हाला रोज दारू न पिता याच लागल. 10 दिवस या लागल. नाही तर मग मधात जर तुम्ही जर नाही आले तर मग तुम्हाला मला भरून द्या लागल सगळे पैसे. हा आणि वर मला बक्षीस बी द्या लागल. सांगा आताच. काय हरकत नाही रे. मी दारू पितो म्हणून काय मी शब्दाचा पक्का माणूस आहे. हा दारू पितो म्हणून काय माझ्या शब्दाला मान आपल्या. मी येतो ना 10 दिवस पण दारू न पिता मी तो अजून फुगे खाऊन जाईल. मग ते इथून गेल्यानंतर मी दारू पिली काय करे काय मला काय सांगायला काय नंतर बोलायचं नाही. हा काय हरकत नाही ना. माझ्या गाडीवर आल्यावर तुम्हाला दारू पिली नसली पाहिजे तुम्ही फक्त. पुन्हा मग तुम्ही काय करा मला काय घेणार नाही. या 10 दिवस तुम्हाला फुगे देतो फुकट पाणी प्यायचं रोज एक गिलास आणि शेवटच्या दिवशी 100 फुगे मागून घेऊन जायचे फ्री मध्ये. देवलाल ते बघ विजयाची गाडी. ते म्हणे ना काल दारू न पिता ये म्हणजे फुकट फुगे देतो. जागे खाऊन बघ त्याजवळ. नाही हो शिवलाल भाऊ जाऊ द्या. काल दारूच्या नशेत बोललो. जाऊ द्या ना त्याचं बिचारात कायचं नुकसान करायचं जाऊ द्या. देवलाल हुसकून द्या लागल. त्याशिवाय काही हे फुगे खाणार नाही. याचं नुकसान झालंच पाहिजे विजयाचं. त्या दिवशी मला बी त्यानं पाणी नाही दिलं ना. जरचं पाणी मागितलं तर नाही म्हणे. मी देवलाल हुसकून देतो थांब ना. अभिले का देवलाल काल त्या शांताराम कंदिल्याला बोलवून तर त्याच्या समोर म्हणलं ना फुगे खातो म्हणून दारू न पिता येतो म्हणून. ते आणखी काही उलट सुलट बोलल ना. हे ना खाऊन जाऊ दे ना. जाऊ दे ना. नाही गेलं की विसरून जातील ते काय म्हणतील ते. पण आज जर गेलं तर का 10 दिवस जा लागते ना आपल्याला. मग 10 दिवस खा लागते. आज जर नाही खाल्लं तर चालत पण आज जर खाल्ले तर मग 10 दिवस जाच लागते त्याच्याकडे. तसंच पाहिजे ना. 10 दिवस चांगलं नुकसान झालंच पाहिजे त्याचं. जाऊ दे ना 10 दिवस मग खाता येते ना. जाता आपण इथं खात जाय नंतर जात जाऊ आपण तिकडे. काय टेन्शन घेत जा खा. तसं म्हणतं ठीक आहे खातो बा मग. हे विजानन तू फुगे देतो म्हणे रोज दे मग. आता आलो मी दारू न पिता. काय हरकत नाही ना. असं पाहिजे बुवा. असं शुद्धीत आलं पाहिजे. शुद्धीत आलं जरा बरं वाटते आम्हाला बी. घ्या फुगे खा. हे घ्या 10 फुगे आणि 1 गिलासभर पाणी बी प्या. देवलाल काऊन रे रोज 3-3 क्वार्टर पिणारा आज कस काय. आज काहीच नाही मागवली ना. शिवलाल भाऊ आज पोट भरल्यासारखं वाटू राहिलो. काऊन रे रोजच्या पेक्षा अर्धीच पिली वाटते ना. अहो ते मगाशी फुगे खाल्ले ना 10-12 फुगे खाल्ले. पाण्याचे फुगे खाल्ले. ते पाणी पिले 1 गिलास. त्याच्यात बहुतेक पोट भरल्यासारखं झालं. जाऊ दे चला उद्या पिता येते. चला हे एक पॅक संपवा चला. कंदिला बाबूजी आज सूर्य कोणी निघाला हो. हे पाना तेवढा आज एकदम शुद्धीवर आहे. रोज तर लूट पिऊन येत असते. आज तर मस्त चांगला चालत आला. पैसे नसेल त्याजवळ. पैसे नाही त्याच्यानं प्यायला भेटली नसेल. कमी पिला असेल. का काल आपण त्याला बोललो त्याचा असर झाला त्याच्यावर म्हणून कमी पिला.
आपल्या बोलण्याचा काय असर होत त्याच्यावर? ते का दारू सोडतात का? पैसे नसेल म्हणून पिला नसर. आता उद्या पाय ना, उद्या कसा लूट दिसते ते. हे घे ते लेकरासाठी वही पाहिजे म्हटलं होतं ना. हे घे वाळ बरं, मी हात पाय धुतो. काय बरं किती दिवसांनी हे चांगले बोलले तर मस्त. आज जरा मला टिकम पिली, त्याच्यानं जरा शुद्धीवर आहे, त्याच्यानं मस्त बोलले. चला वाळून देते पाठवले पटकन. देवलाल, आज तर धामधूम आहे रे गाडीवर. जाऊ दे, तू म्हणते म्हणा आपलं ठरलेलं ना, मी 10 रुपयाच्या आधी आलो ना म्हणा. ते म्हणा मला पहिले पटकन दे म्हणा, मला जाऊ दे म्हणा. काय रे देवल्या, आज मी फुगे खाल्ले म्हणून तुले जास्त पिल्याने चालली वाटते. हो ना लेका, ते पाणी देते ना गिलासभर पाणी, आणि ते फुगे तेवढे खाल्ल्यानं पोट भरतेच लेका. पोट भरल्यानंतर काय काही प्या नाही वाटत आता जास्त. हो ना लेका, ते बी म्हणते प्याच्या आधी आहे. येऊन गेल्यावर इकून जाता गेल्यानंतर जर दिलं तर जमत नाही काय त्यानं मस्त. जाऊ दे ना, 8-10 दिवस. 8-10 दिवसानंतर मग आपण पिताचे ते आपल्या मनसोक्त. तसं आहे म्हणा, पण जाऊ दे, सोड नको त्याला 10 दिवस त्याचं नुकसान करायचं म्हणजे करायचंच आपल्याला. शेवटच्या दिवशी ते 100 फुगे बी देतो म्हणजे ना आपल्याला, ते घ्या लागेल ना आपल्याला त्याच्याकडून. हो घेऊ ना, 10 दिवस झाल्यानंतर शेवटच्या दिवशी फुगे घेऊ त्याच्याकडून. चल जाऊ दे, आता जाऊ आपण. चल जाऊ दे, पैसे उरलेच तर आता सामान घेऊन जातो मग घरी. येरी मग 10 दिवसानंतर आपण जास्त प्यायला लागल्यावर मग काय उरते आपल्याजवळ पैसे. हे सामान ठेवतो घरात आतमध्ये. आणि ते लेकरासाठी त्याच्यात बिस्किटचे पुडे आणले आणि ते पाणीपुरी आणली. अरे वा, पाणीपुरी आणली मस्त. हो ते घे जा, खाऊन घे जा. चल वाळबर, ताट वाळबर. अरे बाबा किती मस्त बोलतो. सामान आपल्याला मस्त खाऊ आणते, काही आणते आपल्यासाठी मस्त आता, है का नाही? हो ना बाई, असे वागले तर किती मस्त वाटते आपल्याला. मस्त पाय बरं, मस्त आनंद वाटू राहिला घरामध्ये. आता जसं मला करमल्यासारखं वाटू राहिलं. अशीच जर आता कमी कमी पिऊ राहिले. आता काही दिवसांना अशी कमी करता जर यांची सुटली पाहिजे बा. याची जर दारू सुटली का नाही, 1 नंबर काम होते आपलं. 1000 बाबा मस्त तो कृपेनं मस्त होऊ राहिलं रे बाबा. जाऊ दे, मी आता या गुरुवारपासूनच उपास चालू करते. सुटू दे रे बाबा याची दारू. कधीला म्हणजे चांगलं मस्त देवलाल तर मस्त हो. आता रोजच आपल्याला मस्त शुद्धीवर जाताना दिसते. जरा कमी दारू पिऊ राहिला रोज. बरं वाटते, बस सुट्टी वाटते त्याची दारू. काय ते रे शांताराम, कुत्र्याचं शेपूट वाकडं राहत असते, सरळ होते का ते कधी? हे दारू पिणाऱ्याचं काही नाही. एक लसले 8 दिवस 15 दिवस महिनाभर 6 महिने सोडते तर, पण परत आणखी दारू प्यायला लागते ते. याची दारू कधी सुटत नाही. याच्या मनावर ताबा नसते ना बे. नाही बे, एखाद्याच्या मनाला जर खरोखर वाईट वाटलं ना तर सोडते दारू. हो, पण असा सोडणारा किती लाखात एखादाच राहते, नाही तर सुटत नाही कोणाची भाऊ. याची मरेपर्यंत सुटत नाही. याची हाराला बांधलेलीच राहते ते दारू. त्याच्यात त्याचा सोबती हे शिवल्या आहे. शिवल्या त्याचा सोबती म्हटलं हे काय सोडू देते का दारू? हे रोज त्याला पाचतेच, कारण हे याचा बी फायदा आहे ना, म्हणून सुटत नाही रे भाऊ त्याची. शिवलाल भाऊ कोण नाही आले बा लवकर? थांबा त्याला फोन लावून पाहतो. हॅलो शिवलाल भाऊ, कुठे आहे हो? अरे देवलाल, इकडं घरी आहो रे. चला ना, आपल्याला जाणे लागते तिकडं. हो येतो, थांब 5-10 मिनिटांनी येतो लगे. चला, शिवलाल भाऊली आली वेळ आहे, तोपर्यंत फुगे खाऊन घ्यावं आपले. आजचा शेवटचा 10वा दिवस आहे ना. आज दारू न पिता आज खाऊन घ्यावं. उद्यापासून तर मग आपले दारू प्यायचीच आपल्याला मनसोक्त, जेवढी पाहिजे तेवढी प्यायची. आता 10 दिवस कमी दारू पिलो ना, त्याच्यानं रोजचे पैसे उरत जाय. तर काही पैसे सामान नेलं, काही पैसे आहे उरून. आता मस्त पैसे आहे शिल्लक. उद्यापासून मस्त दाबून दारू पिता येते. 10 दिवस फुग्याचं पाणी पित जावं, ते फुगे खात जावं, त्याच्यानं पोट भरल्यासारखं होत जाय. त्याच्यानं दारू काही जास्त पिल्या जाय नाही. आता उद्यापासून तर मनसोक्त पितो. विजयनंद दे रे, आज 10वा दिवस आहे रे शेवटचा. दे बरं आज फुगे दे. पाय न पिता आलो मी 10 दिवस. हो दादा, 1 नंबर राजू, तुम्ही बोलले तसेच केलं हो. 10 दिवस न पिता आले तुम्ही. हे आज फुगे बी देतो तुम्हाला, आणि उद्याचा 11व्या दिवशी 100 फुगे पाणी देतो म्हटलं ना तुम्हाला, ते बी उद्या घेऊन जा. उद्या मग तुम्हाला 100 फुगे देतो मी. घ्या आता, खा फुगे. जमलं का मस्त? पहा, तुम्ही 10 म्हटलात, मी तुम्हाला 15 फुगे दिले. पाणी दिलं मस्त गिलासभर. आता उद्या बी 100 फुगे मायकून बक्षीस घेऊन जा. जमलं? मग आपलं कामच तसं आहे. आपण बोलतो तसंच वागतो. दारू पितो म्हणून का?
पण आम्ही बोलतो तसंच वागतो ना बाबा. ठीक आहे, उद्या येऊन घेऊन जा तुम्ही 100 फुगे. शिवलाल भाऊ आले नाही आणखी. कुठं काम, कोण्या कामात अटकले? आता तर यानं हे शिल्लक सालं फुगे दिले तर पोट भरल्यासारखं झालं. पाणी गिनी फुल पेलो ना, दारू प्यायची बी इच्छा नाही होऊ राहिली. पण आपला शिवलाल भाऊ म्हणजे आपला जिगरी यार आहे ना, त्यांच्यासोबत जात लागते बा. कारण आपल्यासाठी जीवाला जीव देणारे शिवलाल भाऊ आहे. चला, इथं उशीर केल्यापेक्षा त्याच्या घरीच जातो ना, घरीच आवाज देतो येईल. चला. शिवलाल भाऊ आहे का नाही घरात बा? अहो मी तुम्हाला नाही देत म्हटलं ना पैसे. तुम्ही रोज पैसे मागू राहिले मला. अहो आजच्या दिवस द्या ना, उद्यापासून नाही मागत ना. त्याच्या आधी तर कधी तुम्ही दारू प्यायला येले त्याला कायलेच पैसे मला मागत जाय नाही. आता कसे मागू राहिले? 8-10 दिवसापासून कसे मागू राहिले? ते देवाला आले मस्त गोष्टी चढून देत जाऊ मी. जर जास्त दाबून प्या लावत जाऊ त्याले. दाबून पिला की मग कसं ते दारूच्या नशेत मग मला बी एक पाच जाय त्याच्याच पैशानं. पण आता जरा एवढ्या ते 8-10 दिवस झाले फुगे खाऊ राहिला म्हणून काय आता जरा ते जास्त पिऊ नाही राहिला. त्याच्यानं मग काहीतरी म्हणता येत नाही मला पाच म्हणून. तुझा जिगरी यार होते ना. कायचा जिगरी विगरी, दारू पेपर्यंत आपला सोबती. मग काय घेणं नाही आपल्याला त्याच्याशी. बरं तू आजचे दिवस दे, उद्यापासून मग ते दारू पिते जास्त. आज 10वा दिवस आहे ना आजचा. आज झालं, उद्यापासून ते फुगे नाही खात. मग त्याला दाबून दारू पाचतो. मग त्याच्याजवळ मी पित जातो ना. दे आजचे दिवस दे फक्त. बरं, आजच्या दिवस देते मी पैसे. उद्यापासून मला पैसे मागू नका तुम्ही. त्यांच्याजवळूनच पित जा वाटल्यास. शिवलाल भाऊले मी माझ्या खास मित्र समजलो आणि हे तर मला फसू राहिलेत. जाऊ द्या, धोकेबाज मित्रासोबत दारू प्यायला गेल्यापेक्षा मी सामान गिमान घेऊन जातो बा घरी. लेकराला खा प्यायला घेऊन जातो. अरे बाबा कधी येते हो घरी? कधी येते बाबा आपल्या घरी? येते ना, आता येतच असल. तुम्हाला काय एवढी घाई झाली? खवा आणते ना आमच्यासाठी मस्त. खवा आणतात रोज खवा आणून राहिले. मस्त मजा वाटत राहिली मस्त. आला वाटते बाबा मस्त. जमलं. हे बाबा आले मस्त. बाबा आले. बाबा काय आणलं खाले? बाबा खाऊ. हो, आणला सगळ्यासाठी खाऊ आणला तुम्हाला. चला बरं, तुम्ही बसा इकडं. बाबाले हातपाय धुऊ द्या. या तुम्ही हातपाय धुऊन या. मी ताट वाढते. जेव्हा आरामशीर पोटभर जेव्हा. भाजी किती चांगली झाली ना. तसं तोंडी लावायला ते हे केलं कांद्याची चटणी ते खा. पापड गिपड भाजून आणू काय एखादा? हो, तुमच्या डोळ्यात पाणी आलं. माझा किती सोन्यासारखा संसार होता. एवढ्या संसाराला मी लात मारत होतो आजपर्यंत. खरा राजा खरा वाघ कायले म्हणते हे मला समजतच नव्हतं. आजपर्यंत मी स्वतःला वाघ समजत होतो. मला घाबरतेच पोरं. लेकरं माय घाबरते. मासमोर येत तर उभं राहू नाही शकत. बायको घाबरते. जे म्हटलं ते आणून देते असं मला वाटत होतं. पण खरोखर बायकोचं प्रेम कायले म्हणते, लेकराचं प्रेम कायले म्हणते, त्याच्यापासून मी आजपर्यंत वंचित होतो. बायकोले दारू पिऊन रागात बोललं आणि तिनं जे पाहिजे ते आणून दिलं म्हणजे काय सगळं झालं ते म्हणजे आपला मान राखते असं नसते. खरोखर बायकोले सोबत घेऊन लेकरा बाळाला सगळ्या सोबत असं जेवणाचा असा जो आनंद आहे, हा आनंद मला आजपर्यंत कधीच मिळाला नाही. आज खरोखर मला खूप आनंद वाटू राहिला. आज आपण सगळेजण असं सोबत जेवायला बसलो. किती आनंद आहे हा. लेकरं मी बरोबर आल्याबरोबर लेकरं मला येऊन बिलगलेत. बाबा काय आणलं? खाऊ आणलं. 2 रुपयाचा खाऊ असते पण त्या लेकराच्या बोलण्याचा जो आनंद आहे तो आनंद गड्या ह्या कुठंही न मिळणारा असा आनंद आहे. पण हे आनंद मला आजपर्यंत मला दारूच्या नशेमध्ये भेटला नाही. मी दारू पिऊन यायचो म्हणून सगळे माझे लेकरं मापासून दूर राहायचे. मी त्याला ओरडतो बोलतो म्हणून लेकरं माझ्यासमोर यायचे नाही. पण आज खरोखर मला धन्य झाल्यासारखं वाटते. मला आता मी दारूले कंटाळलो ग. आता मी याच्यानंतर कधीच दारू पिणार नाही. आजपर्यंत मी हॉटेलसारखी अशी ऑर्डर देत होतो, पाणी आण, जेवायला वाढ, आणि तू आणून देत होती, मी खात होतो. पण आजपर्यंत मला पोटभर जेवल्यासारखं वाटलं नाही. पण आज खरोखर तू जे प्रेमानं मला विचारपूस केली, भाजी चांगली झाली का ग, भाजी आणू का, तुमच्यासाठी पापड आणू का, तुझ्या या बोलण्यानी आज खरोखर माझं पोट भरलं ग. मी दारूच्या नशेत रागात तुला जर काही बोललो असेल तर मला माफ करा. आता मी याच्यानंतर कधीच दारू पिणार नाही. तुमचा राग मला कधीच आला नाही. तुम्ही जेव्हा बरं रडू नका. जेव्हा तुम्ही म्हणता दारू फक्त दारू पिऊ नका. हो, दारूनं काही चांगलं होत नाही आपलं. म्हणून मी तुम्हाला किती सांगत होती आपले लेकरा लागला ना. खरोखर रोज मी दारू पिऊन येत होतो ना,
त्यामुळे मला बायकोचं प्रेम, लेकराचं प्रेम हे हे काय म्हणते हेच माहित नव्हतं. कारण मी लेकरासोबत कधीच प्रेमानं बोललो नाही, कधी खाऊ आणला नाही त्यांच्यासाठी आजपर्यंत. आज पहा बरं, ते लेकरं किती आनंदानं माझ्याजवळ येतात. खरोखर मी हे आज 10 दिवस कमी कमी दारू पिलो, म्हणून हे सगळं मला, या लेकराचं प्रेम मला आज समजलं. काही जणांचं नुकसान करायचं म्हणून मी 10 दिवस पाणीपुरी खाल्ली त्याच्याजवळून, पण आज खरोखर त्याच्यामुळे माझा फायदा किती झाला. आज माय लेकरं बाळ यांचं मन कसं आहे, यांचं प्रेम काय आहे हे मला समजलं. मी गजानन महाराजांची शपथ घेतो, आजपासून कधीच मी दारूला हात सुद्धा लावणार नाही. खरोखर गजानन बाबाच्या आशीर्वादानेच तुमची दारू सुटली हो. आता जेव्हावर तुम्ही रडू नका. आपण आता एक दिवस मस्त गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊ. काय ना, तू म्हणशील तेव्हा आपण जाऊ. अरे यावं देवलाल भाऊ, आले का? थांबा, आता बांधून देतो तुमचे ते 100 फुगे. नाही, 100 फुगे देऊ नको. ते फुगे न्यायला नाही आलो मी, हे पैसे घेते मी फुगे खाल्ले 10 दिवस, त्याचे पैसे द्यायला आलो मी. पैसे नाही हो, ते मी तुम्हाला फ्री मध्ये दिले म्हटलं होतं ना. फ्री मध्ये फुगे बी देतो म्हटलं होतं ना. हो, तू म्हटलं होतं फुगे फ्री मध्ये म्हणून, पण नाही, आता हे पैसे घे. कारण तू अजून फ्री मध्ये फुगे खाल्ले म्या, पण त्या फुगे खाल्ल्यानं माया लय फायदा झाला रे. खरोखर माया कुटुंब कायले म्हणते, परिवार संसार कायले म्हणते, हे आज मला तुझे फुगे खाल्ल्यामुळे माहीत पडला. हे पैसे घे, आणि आता मी आजपासून दारू बी पिणार नाही. अरे ना, खूप चांगला आहे हो देवलाल भाऊ, तुम्ही दारू सोडली त्याचा खूप आनंद आहे मला. जाऊ द्या, हे आता हे फुगे राहू द्या, फुगे नका मी वाटल्या शकपरी, पण हे 10 दिवस जे फुगे खाल्ले ते राहू द्या. तुम्ही पैसे काय देऊ नका, कारण तुम्ही दारू सोडली ह्याच्यातच तर आम्हाला आनंद आहे हो. नाही रे, मला एवढा फायदा झाला, हेच तर भरपूर झालं. हे पैसे घे बा तू. राहू द्या ना देवलाल भाऊ, असं समजा की तुमच्या लाईन भावानच तुम्हाला फुगे चारले. बरं, नको घेऊ बा तू पैसे, पण एवढ्या पैशाची मला आता पाणीपुरी दे बांधून. मी हे पाणीपुरी घेऊन जातो. मग पोरगी आहे, त्याचे सोबती गिफ्ती त्याला सगळ्याला मग खाली होऊन जाते. अरे ठीक आहे, घेऊन जा. मंडळी, दारू जर पिली तर घरचे बी आपल्यापासून दूर दूर जातात, आणि बाहेरचे बी आपल्याला नसनस करत असते. पण आपण दारू जर नाही पिली तर सगळे लोक आपल्यासोबत प्रेमाने बोलतात, आपुलकीने बोलतात. म्हणून आज मला तर समजलं की दारू वाईट आहे, म्हणून आज मी दारू न पिण्याचा संकल्प केलेला आहे. म्हणून तुम्ही सुद्धा दारू पिऊ नका, कारण दारूमुळे आपला संसार सगळा उद्ध्वस्त होते. आपण दारू पिऊन असलो तर कोणी आपल्यासोबत बोलत नाही, तर आपल्याला वाटते की माझ्यासमोर कोणाची बोलायची ताकद नाही, पण तसं नसते. आपण दारू पितो, या दारू पिणाऱ्या माणसासोबत काय बोलायचं म्हणून ते बोलत नसते. हा मान कायच्यात आहे हे तुम्ही समजून घ्या. दारू पिल्यानंतर आपला मान राखतात लोक, का दारू न पिल्या तर आपला मान राखतात, हे तुम्ही समजून घ्या. हो, एक महत्वाचं सांगतो, दारूचं व्यसन लागणं फार सोपं आहे, पण दारू सोडणं फार कठीण आहे. दारू लगेच्या लगेच सुटत नाही. माझी तर गजानन महाराजाच्या कृपेने दारू सुटली, पण सहजासहजी कुणाची दारू अशी सुटत नाही. म्हणून दारू जर तुम्हाला सोडायची असेल तर पहिले दारू पिणाऱ्याची संगत सोडा, म्हणजे तुमची हळूहळू दारू सुटेल. चला तर मग, दारुड्याचा संसार हा विषय आपण इथेच संपवू. आता उद्या भेटू नवीन विषयासह. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. बघा, आपलं चॅनल जरी छोटं असलं तरी आपल्या चॅनलमधल्या व्हिडिओचे विचार श्रेष्ठ आहे. त्यामुळे हे विचार इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे आपले हे विचार इतरांपर्यंत पोहोचेल, आणि आपलं छोटं चॅनल सुद्धा एक दिवस मोठं चॅनल होईल. आणि ह्या मोठे चॅनल होण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा हातभार मोलाचा राहील. म्हणून तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा, आणि व्हिडिओला शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कालच्या व्हिडिओला कमेंट करणारे हेमंत भाऊ, साहिल भाऊ, त्याचबरोबर सुनीताताई, या सर्वांचे मनापासून आभार. चला भेटू आता उद्या नवीन विषयासह.